श्री क्षेत्र पालो विजयते. तुम्ही फक्त बाहेरून भगवंताचे अष्टक म्हटलात, स्तोत्र म्हटलात, त्यांच्या मंदिरामध्ये गेलात, त्यांच्या मंदिराच्या वाऱ्या केलात आणि तुमचं आचरण शुद्ध नाही, तुमच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या विषयी द्वेष आहे, तुमच्या मनामध्ये बेकायदेशीर कृत्य करून धन मिळवण्याची इच्छा आहे, तुम्ही नियम पाळत नाही, या गोष्टी करून फक्त दिखाऊपणा करत असाल भगवान भैरवनाथांचे भक्त म्हणून, तुमच्या नजरेमध्ये दुसऱ्या कोणत्याही माता बहिणींच्या बाबतीत वाईट विचार येत असतील त्यांच्या बाबतीत, तर फक्त त्यांचा भक्त म्हणून घेतल्यानं ते कृपा करणार नाहीत. तुम्ही लक्षात घ्या, भैरव दंड हा यमाच्या दंडापेक्षा खूप भयंकर असतो. त्या यातना तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि जे धर्माच्या नावाने पाखंड करतात त्यांना भगवान भैरवनाथ अजिबात सोडत नाहीत. त्यामुळं त्यांची भक्ती करताना आपल्याकडून थोडीही चूक होणार नाही. आचरणाच्या बाबतीत हे कटाक्षानं नियम पाळायचा. जेवढी जास्त शक्यता तुम्हाला करता येईल तेवढे जास्त नियम पाळा, व्यवस्थित. चूक होऊ देऊ नका. चूक झाली तर प्रायश्चित्त घ्या लगेच सहस्त्रनामानं. रामकृष्ण.